नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो प्लॉट बघताय, या प्लॉटमध्ये तुम्हाला 2 समस्या जाणवतील. पहिल्यांदा म्हणजे या बागेच्या पेऱ्यामध्ये अंतर वाढले. तर तुम्ही बघू शकता किती अंतर वाढले. तर हे वाढण्याचं मुख्य कारण असं आहे, की 2 दिवसापूर्वी आपल्यात पाऊस पडला होता आणि ज्यावेळी पाऊस पडतोय, त्यावेळी जमिनीतलं नत्र वाढतंय, त्याचबरोबर हवेतलं नत्र वाढतंय आणि त्यावेळी पेऱ्यातलं अंतर वाढतं. तर यासाठी योग्य वेळी ल्युशनचा हात देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं 0.34चं प्रमाण वाढवणं खूप महत्त्वाचं असते आणि ही गोष्ट लक्षात आली आणि ती योग्य वेळी दिलं तर असं पेरातलं अंतर वाढत नाही. आपल्याला जेवढं पाहिजे पेरं त्या पद्धतीने पडत जात असते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे तुम्हाला भुरी दिसत असेल, या प्लॉटवर भुरी दिसायला. आता भुरीचं नियोजन कसं करायचं? तर ज्यावेळी सपकेन मारून 4 ते 5 पाने येते त्यावेळी आपण BSF कंपनीचं ॲक्रिशिव्हो भुरीसाठी स्पेशल असणारं एकरी 100 मिली या प्रमाणात हे औषध वापरू शकतोय. यानंतर 10 ते 15 दिवसानं तुम्ही त्याच BSF कंपनीचं मेरिओन हे औषध वापरू शकता. याचं प्रमाण एकरी 80 मिली आहे. भुरी हा महत्त्वाचा रोग आहे आणि उन्हाळ्यात याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असते. कारण सीझनला आपल्याला माल पडणं खूप महत्त्वाचं असते आणि त्यासाठी पानं टिकणं खूप महत्त्वाचं असते. त्यासाठी भुरीचं नियोजन करा आणि चांगल्या प्रतीची, चांगल्या क्वालिटीची औषध मारा. धन्यवाद.